एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। झाले तर हे एवढं खड्डा करून ठेवले, त्याच्यात कोणी पडलं तर काय होईल? ताई इकडनं स्कूल बस जातात। नाशिकमध्ये महापौर उपमहापौर मैदानात विकास कामांची थेट पाहणी आणि अचानक दौऱ्याने अधिकाऱ्यांची धावपळ झाल्याचे चित्र आज पाहायला मिळाले। महापौर हिमगौरी आहेर आडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांनी सकाळी 7 वाजता शहरातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या रस्ते व विकास कामांची पाहणी केली। जेहान सर्कल, आनंदवली, बालाजी मंदिर परिसर, कवडे गार्डन, अंबिका स्वीट ते अमृत गार्डन मार्ग तसेच पिंपळगाव बहुला परिसरात जाऊन कामांची तपासणी करण्यात आली। कामांची गुणवत्ता आणि गती राखत ती वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या। तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीच्या सुधारणा करण्याचे निर्देशही देण्यात आले। महापौर हिमगौरी आहेर आडके म्हणाल्या की निकृष्ट काम सहन केले जाणार नाही, आवश्यक तेथे कठोर कारवाई केली जाईल। नागरिकांची गैरसोय टाळून सर्व कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत। उपमहापौर विलास शिंदे म्हणाले, प्रत्येक कामावर आमचे लक्ष असून नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी संबंधितांना तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत। या पाहणी दौऱ्यात नगरसेविका इंदुबाई नागरे, अंकिता शिंदे, कविता लोखंडे, नगरसेवक नितीन निगळ, समाधान देवरे, रवींद्र काळे यांच्यासह मनपाचे शहर अभियंता संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर, बांधकाम विभागाचे उपअभियंता निलेश साळी, संदेश शिंदे, नरेंद्र शिंदे आदींसह अधिकारी उपस्थित होते।